नमस्कार मित्रांनो, आज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेक वेळा अवतार घेतला। त्यातलाच दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन आले। पण त्यानंतर इसवी सन 1149 मध्ये भगवान श्री दत्तात्रेयांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात अवतार घेतला। आता तो कसा घेतला हे आपण जाणून घेऊया। जेव्हा स्वामींनी हरिभाऊंना संन्यास घ्यायला सांगितले तेव्हा हरिभाऊ रडायला लागले। तेव्हा स्वामी म्हणाले, अरे रडतोस काय वेड्या, माझे पोट बघ किती मोठे, याच्यावर हात ठेव पाहू। त्यानंतर हरिभाऊंनी स्वामींच्या पोटावर हात ठेवला व त्यांना त्यांचे मागचे 8 जन्म दिसायला लागले। त्याच जन्मामध्ये त्यांचा एक जन्म होता ज्यामध्ये त्यांचं नाव होतं विजयसिंग। पंजाबमध्ये असलेल्या छेलीखेडे गावात त्यांचा जन्म झाला होता। त्या छेलीखेडे गावात एक मैदान होतं, तिथे एक छोटीशी देवळी होती। त्या देवळीच्या आतमध्ये एक गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती होती। त्याच मूर्तीच्या समोर जाऊन हा विजयसिंग रोज देवाबरोबर गोट्या खेळायचा। देवाबरोबर गोट्या खेळायचा म्हणजे तो स्वतःचा डाव स्वतः खेळायचा, पण देवाचा पण डाव तो स्वतःच खेळायचा। एक दिवशी तो खूप वैतागला व देवासमोर हात जोडून प्रार्थना करायला लागला की देवा, खूप झाला, आता मी एकटा खेळून वैतागलोय, आता तुम्हाला इथे येऊन माझ्यासोबत गोट्या खेळाव्याच लागतील। त्या बाळाने मनातून मारलेली देवाला हाक व त्याचे निस्वार्थ प्रेम पाहून देवाला राहवत नाही आणि एक चमत्कार होतो। सगळीकडे अंधकार पसरतो व जमिनीला एक चीर पडते व ती जमीन 2 भागात दुभागली जाते व त्या जमिनीच्या आतमधून एक दिव्य शक्ती प्रगट होते। आणि मित्रांनो, ती दिव्य शक्ती म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होते। त्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते, म्हणून आज आपण सगळेजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करतो। तर मग मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।